नमस्कार, मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आरोहण ज्योतिषच्या 37व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईकांशी बोलतो आहोत. नमस्कार डॉक्टर. आजचा एकदमच हॉट टॉपिक आहे की ओबेसिटी किंवा स्थौल्य किंवा जाडेपणा. तर हे कुंडलीमध्ये काय कसं कसं दाखवलेलं असतं? कुंडलीमध्ये स्थौल्य म्हणजे काय की तुमचं शरीरात वजन वाढलंय, पाणी भरलंय जास्त आणि वजन वाढलंय, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम तुम्हाला सहन करावे लागतात. हे आपण आजकाल बघतो की खूप प्रमाणात वाढलेलं आहे, कारण सुखसोयी वाढली, जीवनशैली वाढलेली आहे, व्यायाम नाही आहे, त्यामुळे वाढले. आता हे कसं बघायचं? फक्त आता इथे प्रश्न असा येतो, स्थौल्य हे सर्व अवयवाला असतं, त्यामुळे लग्न हे महत्वाचं आहे. आता लग्नेश जर पाण्यात असेल, म्हणजे वॉटरी सायन्स काय आहे ते तुम्ही बघू शकता. वॉटरी सायन्स मध्ये असेल तर 100% स्थौल्य येते. फक्त हे एकच कारण आहे का? नाही. त्याच्यामध्ये परत शुक्र पण पाहिजे, कारण शुक्र हा दूषित असेल तर सेक्रेशन्स होत नाहीत, मग अशी मी मागच्या वेळेला सांगितले. आणि चंद्र म्हणजे ते खाण्याचं प्रमाण असतो ते वाढलेलं असतं. म्हणजे गुरु, शुक्र आणि चंद्र हे जेव्हा केंद्राशी संबंधित असतात आणि दूषित असतात, त्यावेळेला स्थौल्य वाढतं. आता कुठल्या ह्याच्यामध्ये वाढेल किंवा अंतर्दशा किंवा दशेमध्ये गुरुची दशा जर असेल तर त्यावेळेला एकदम वजन वाढतं. आता खूप सडनली वजन वाढलंय असं जर असेल तर त्यावेळेला राहू असतो, तो केंद्राशी किंवा गुरुशी संबंध केलेला असतो, त्यावेळेला खूप प्रमाणात एकदम सडनली वजन वाढतं, विच इज ॲब्सोल्युटली ॲबनॉर्मल अँड गिव्हिंग लॉट ऑफ मेडिकल प्रॉब्लेम्स. अच्छा, थँक्यू.